नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुनला अथर्व विचारेबद्दल समजलेला आहे आणि पूर्णाईने जो निर्णय घेतलेला आहे त्यामुळे अथर्व विचारे हा स्वतःहून सुभेदारांच्या घरी येणार आहे आणि त्याबद्दल सायलीला समजणार आहे। त्याचबरोबर अर्जुनने आणखी एक गोष्ट केलेली आहे ती म्हणजे अन्नदान केलेलं आहे आणि इकडे रविराजने प्रियाची वाट लावलेली आहे, कारण रविराजच्या समोर प्रियाने जरी कांड केलेलं असलं तरीही रविराजने प्रियाच्या कोणत्याही बोलण्यावर विश्वास ठेवलेला नाही। तर इथे रविराजने हे दाखवून दिलेलं आहे की माझा प्रतिमावरती विश्वास आहे आणि प्रतिमासाठी कॉस्मेटिक डॉक्टरची अपॉइंटमेंट घेऊन एक मोठा धक्का दिलेला आहे। हे सगळं आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर इकडे अर्जुन जोशी वकिलाला विचारत असतो की काय झालं नक्की, कारण जोशी वकिलाने जे कांड केलेलं असतं त्यामुळे अर्जुनला खूपच त्रास झालेला असतो आणि अर्जुन जोशी वकिलाला विचारत आहे की मला आत्ताच्या आत्ता कळलं पाहिजे की नक्की काय घडलेलं होतं आणि हे सगळं काय प्रकरण आहे, पुढचा काय प्लॅन आहे, हे अर्जुन त्याला विचारत असतो। तेव्हा जोशी वकील सांगत असतो की तो जो आणलेला आहे अथर्व विचारे तो खरा नाही आहे, तो कोणीतरी फ्रॉड आहे, म्हणजे अशीच अननोन व्यक्ती आहे ज्याचे डॉक्युमेंट्स त्याला न विचारता वापरले गेलेले आहेत। ही गोष्ट अर्जुनला समजते। अर्जुन म्हणतो म्हणजे, तेव्हा लगेचच आता सांगायला सुरुवात करतो जोशी वकील की हे जे सगळं झालेलं आहे ते म्हणजेच हा जो अथर्व विचारे आहे एका झेरॉक्स सेंटरमधून, म्हणजे माझ्या मित्राचं झेरॉक्स सेंटर होतं त्या झेरॉक्स सेंटरमधून इकडे झेरॉक्स सेंटरमधून अथर्व विचारेचं आम्हाला आधार कार्ड मिळालं आणि मग ते आधार कार्ड घेतल्यानंतर त्याच्यावरून मी बाकीचे डॉक्युमेंट्स त्याचे बनवलेले आहेत। अर्जुन म्हणतो की म्हणजे तुम्ही हे जे केलेलं होतं त्या व्यक्तीला त्याबद्दल तुम्ही काहीही सांगितलेलं नाही। तेव्हा मात्र इकडे अर्जुनला तो सांगतो की हो, त्या व्यक्तीला याबद्दल काहीही माहिती नाही। तेव्हा मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो। अर्जुन म्हणत असतो म्हणजे एखाद्या व्यक्तीचे डॉक्युमेंट्स त्याला न वापरता तुम्ही न विचारता घेतलेले आहेत, म्हणजे त्या माणसाची तुम्ही त्यासाठी परवानगी घेतलेली नाही। हे सगळं अर्जुन तिथे बोलत असतो। तेव्हा मात्र जोशी वकील सांगत असतो की हो, हे असंच झालेलं आहे आणि तेव्हा मात्र इकडे आता धक्का बसलेला असतो। अर्जुन म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेवायची, आता हे सगळं जे काय झालेलं आहे हे त्या महिपतला कळू द्यायचं नाही आणि त्याचबरोबर जोपर्यंत मी तुला सेफ ठिकाणी पोहोचवत नाही, महिपत तुला काही करणार नाही, तोपर्यंत कुठलीही गोष्ट महिपतपर्यंत पोचली नाही पाहिजे। इकडे प्रतिमा रविराजला सांगत असते की मी असं काहीच नव्हतं केलेलं, मी स्वतः उपमा बनवला होता आणि मग किचनमधली जी भांडी आहेत ती आवरून ठेवली, त्याचबरोबर किचन आवरून ठेवलं आणि त्यानंतर उपमा इथे आणून ठेवला आणि ते भांडंही मी क्लीन करून ठेवलं होतं। इकडे प्रिया म्हणत असते की बाबा मला काय वाटते माहिती आहे का, एकतर आईला आधीचं पण आठवत नाही आहे, तर त्यामुळं मला असं वाटत आहे की नक्कीच काहीतरी अशी गोष्ट आहे तिला आत्ताचंही आठवायचं बंद झालेलं आहे। तेव्हा रविराज म्हणत असतो की शांत होतो, कारण हे सगळं बोलायची काही गरज नाही आहे, मी प्रतिमाला घेऊन जाणार आहे आणि एका डॉक्टरांकडे, त्यावेळेस कॉस्मेटिक सर्जरची अपॉइंटमेंट घेतलेली आहे आणि आता कॉस्मेटिक सर्जरकडे जाऊन प्रतिमाच्या चेहऱ्यावरती जे डाग आहेत त्याच्यावरती उपचार सुरू करणार आहे। आणि मग इकडे सुमन म्हणत असते की वहिनी ठीक आहे, मग आता आपण दुसरं काहीतरी करूया असं चाललेलं असतं। तेव्हा मात्र इकडे नागराज त्याचबरोबर सगळेजण तिथं असतात। तेव्हा रविराजने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सुमन प्रतिमा उद्या बनवेल, कारण आत्ता जेवण बनवायची तशी काही गरज नाही असं सांगितलेलं असतं। आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता रविराजने प्रियाने जो काही डाव रचलेला होता की प्रतिमाने अशा पद्धतीनं केलेला आहे तशा पद्धतीनं केलेला आहे, या कोणत्याच गोष्टींवरती विश्वास ठेवलेला नाही, तर त्याने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जे काय झालेलं आहे ते ठीक आहे, म्हणजे एवढं काही त्याच्यासाठी गरजेचं नाही आहे की एवढा त्याचा विचार करून त्रास करून घेण्याची काहीही गरज नाही, अशा पद्धतीने रविराजने आता इथे सांगितलेलं असतं। आणि रविराजने हेही स्पष्ट केलेलं आहे की त्याची काहीच गरज नाही। तेव्हा मात्र प्रिया तोंडावर पडलेली असते आणि प्रिया जेव्हा रविराज तिथून जातो तेव्हा नागराज प्रियाला म्हणत असतो की म्हणजे तुला काय म्हणायचं आहे, हे सगळं तू केलेलं आहे। तेव्हा प्रिया म्हणत असते की हो, कारण त्या अर्ध्या मेंदूची बाई जी आहे ना ती जरा तीच करत आहे, तिने लग्न मोडलेलं आहे माझं, एवढंच नाही तर तिने माझ्या कानाखाली दिलेली आहे
त्यामुळं ही अर्ध्या मेंदूची जी बाई आहे हिचा बदला तर घेतलाच पाहिजे. आणि आता ती सायलीला भेटत राहणार, सायलीकडून तिच्यात आणखी बदल होत राहणार, हे आपल्यासाठी धोक्याचं आहे. त्यापेक्षा तिचा राहिलेला मेंदू बंद पाडायचा. म्हणजे रविराजबद्दल नागराज म्हणतो की इकडे दादा तिच्या तोंडावरचे डाग काढून टाकण्यासाठी प्रयत्न करणार आणि तो तिचा मेंदू बाद करणार. तेव्हा प्रिया म्हणत असते की हो, असंच करणार आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सायली मात्र पूर्णाजीच्या रूमच्या बाहेर उभी असते. कारण घरातलं कुणीही आज जेवण केलेलं नसतं, का तर सायलीने जेवण बनवलेलं असतं. म्हणून सगळ्यांनाच त्या गोष्टीचा राग आलेला असतो, ती गोष्ट पटलेली नसते आणि म्हणूनच सायली नाराज झालेली असते. तेव्हा पूर्णाजीच्या रूममध्ये कल्पना आलेली असते आणि कल्पना म्हणत असते की पूर्णाई, हा घ्या शिरा, मी तुमच्यासाठी शिरा बनवून आणलेला आहे. तेव्हा मात्र पूर्णाई म्हणत असते की मला नको आहे, मला कळतच नाही आहे की आपल्या घरामध्ये हे सगळं काय चाललेलं आहे. कारण काही झालं तरी हे आपल्या घरातल्या ज्या गोष्टी आहेत त्या अशा पद्धतीनं घडायला नको असं मला वाटत आहे, असं पूर्णाजी बोलत असते. पूर्णाजी म्हणत असते की मला कळतच नाही आहे. आणि त्याचवेळी इकडे कल्पना सांगत असते की पूर्णाई, काळजी करू नका, मी या शिऱ्यामध्ये खजूर टाकलेले आहे, साखर टाकलेली नाही. आणि त्या क्षणी पूर्णाजीला आठवतं की जेव्हा तिथे वड्या ठेवलेल्या होत्या, त्या वड्याही पूर्णाजीनं खायला घेतल्या होत्या. तेव्हा सायलीने मागून सांगितलेलं होतं की खा, काही प्रॉब्लेम नाही आहे, ह्या ज्या वड्या आहेत त्या मी खजूर घालून केलेल्या आहेत. म्हणजे पूर्णाजीला ह्याही गोष्टीची जाणीव होती की सायली तिच्यासाठी एवढं सगळं मनापासून करत आहे आणि आपण सायलीच्या बाबतीत चुकीचा निर्णय घेतोय की काय, अशी भीतीही पूर्णाजीच्या मनात असते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की पूर्णाजी आणि त्याचबरोबर कल्पना बोलत असतात. पूर्णाजीला इकडे अर्जुन तिथं आलेला असतो, सायली तिथं बघत असते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की काय चाललं मिसेस सायली. तेव्हा सायली म्हणत असते थांबा जरा वेळ, मला थांबू द्यायचं. तेव्हा सायलीला तो म्हणत असतो चला चला लवकर चला. आणि सायलीला खेचत घेऊन तो रूममध्ये येतो. तेव्हा सायलीला खूप राग येतो. सायली म्हणत असते की सगळं काय तुमच्या म्हणण्याप्रमाणेच झालं पाहिजे का? कारण तुम्हाला जराही वाटत नाही आहे की नक्की काय झालं पाहिजे, कुठल्या गोष्टी कशा पद्धतीनं झाल्या पाहिजेत, याबद्दल तुम्ही जराही विचार करत नाही, असं सायली म्हणत असते. तुमच्यापेक्षा पण माझ्याकडे काहीतरी महत्त्वाचं असू शकतं, असं सायली इकडे सांगत असते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली, चिडताय कशाला एवढं तुम्ही, नक्की काय झालं आहे, असं म्हणत तो सायलीशी बोलत असतो. आणि तेव्हा मात्र सायली रागानेच तिथून निघून गेलेली असते. इकडे कल्पना पूर्णाजीला तो शिरा भरवत असते. तिला म्हणत असते की घ्या, तुम्ही पूर्णाई सकाळपासून काही खाल्लेलं नाही आहे, उद्या तुमचा उपवास आहे, त्यामुळं उद्याही तुम्ही काही खाणार नाहीत, त्यापेक्षा तुम्हाला आत्ता हे खाणं गरजेचं आहे, असं म्हणत कल्पना पूर्णाजीला खाऊ घालत असते. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं आणि मग कल्पना पूर्णाजी बोलत असतात. कल्पना म्हणत असते की पूर्णाई, तुम्ही आज जो निर्णय घेतलेला आहे ना तो योग्य आहे, पण यावेळेस मला एक कळलं नाही आहे की तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणावरती हे सगळं करायचं का ठरवलेलं आहे. आपण महाशिवरात्रीची पूजा तर करत असतो, पण यावेळेस एवढ्या मोठ्या प्रमाणात का करायची आहे. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते की मला असं वाटलं की आपण लोकांना बोलूया, माझे काही ट्रस्ट आहे तिथली लोकं, त्याचबरोबर ऑफिसमधली लोकं, या सगळ्यांना बोलूया, त्या सगळ्यांची प्रार्थना आपल्या घराला, आपल्या सगळ्यांना उपयोगात येईल. त्यानंतर सायली वरती रूममध्ये आलेली असते. अर्जुन म्हणत असतो की काय झालं आता. तेव्हा सायली म्हणत असते की तसं काही नाही आहे, म्हणजे मला तुमची माफी मागायची आहे, असं म्हणत सायली बोलत असते. पण अर्जुन मात्र फुगून बसलेला असतो, तो अजिबातच बोलत नसतो. सायली येते, अर्जुनचं ब्लेजर घेते, ती उचलून ठेवते, त्याचबरोबर प्रत्येक गोष्ट तिथली उचलून ठेवत असते. परंतु अर्जुन मात्र तिच्याशी बोलत नसतो, तो स्वतः रुसून बसलेला असतो. सायली कान पकडते आणि म्हणू लागते की अहो प्लीज ऐकून घ्या ना, काय झालं होतं. तेव्हा अर्जुन सांगत असतो काय झालेलं. सायली म्हणते की आज घरात ना कोणीच जेवलं नाही, घरातले सगळेच उपाशी राहिले, कारण मी आणि विमलताईने एक निर्णय घेतला आणि त्यामुळं हे सगळं झालेलं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो काय केलं तुम्ही आता. तेव्हा सायली सांगू लागते की मी आणि विमलताईने स्वयंपाक बनवण्याचं ठरवलं, कारण घरात लग्नानंतर मी स्वयंपाक बनवला नव्हता आणि तशी रीत असते ना, म्हणून मी ते ठरवलं होतं. आणि मी स्वयंपाक बनवला आणि विमलताईने सगळ्यांना सांगायचं की हा स्वयंपाक तिनं बनवलेला आहे, असं मी सगळ्यांना सांगितलं. असं सगळं बोलणं चालू असतं आणि त्यावेळेस अर्जुन म्हणतो म्हणजे तुम्ही खोटं बोललात. तेव्हा सायली म्हणत असते की हो, आणि त्याचमुळं त्यांनी पहिला घास खाता खाता त्यांना सगळ्यांना कळलं की हे जेवण मीच बनवलेलं आहे. अर्जुन हसायला लागतो. अर्जुन म्हणतो कळतंय का तुम्हाला सायली, तुम्ही काय केलेलं आहे. अहो साधी गोष्ट आहे, तुम्ही बनवलेल्या जेवणाची टेस्ट कशी त्यांना विसरेल सांगा बरं. पहिला घास खाता खाताच त्यांना कळणार आहे की हे जेवण तुम्ही बनवलेलं आहे. हे सगळं चालू असतं आणि अर्जुनला सायली म्हणत असते म्हणजे तुम्ही मला माफ केलं. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की नाही, बरं ते जाऊ द्या, ऐका मी काय सांगत आहे, असं म्हणत अर्जुन तिला सांगू लागतो. तेव्हा सायली म्हणत असते म्हणजे तो अथर्व विचारे
म्हणजे तो तो तेव्हा अर्जुन सांगत असतो की हो, आज जोशी वकिलाकडे आम्ही गेलो होतो आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला कळलेलं आहे की अथर्व विचारे ही व्यक्ती कोण आहे त्याचा साक्षीशी काहीही संबंध नाही. कारण साक्षीने असं प्रूव्ह केलेलं होतं की खुनाच्या रात्री ती अथर्व विचारे याचं मयत कार्य करायला गेली होती, त्याच्या माहितीला गेलेली होती. पण अथर्व विचारे ही व्यक्ती जिवंतच नाही. तेव्हा मात्र सायलीला धक्का बसतो. सायली म्हणत असते म्हणजे? तेव्हा अर्जुन म्हणतो की आता आपल्याला एक गोष्ट शोधायची आहे आणि ती म्हणजे की अथर्व विचारे तो कोण आहे. मी माझे कॉन्टॅक्ट्स कामाला लावलेले आहेत आणि सगळ्यांना सांगितलेलंही आहे, त्या पद्धतीने गोष्टी होणार आहेत. हे सगळं तिथं चालत असतं आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळे बोलत असतात आणि त्याच वेळी इथे गोष्टी घडलेल्या असतात आणि अर्जुन तिला सांगत असतो. सायली म्हणत असते पण हे सगळं आता ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं होत आहेत ते मला कळतच नाही. आपल्याला त्या माणसाला शोधणं गरजेचं आहे असं सायली म्हणत असते. अर्जुन म्हणत असतो की हो, कारण हा मानव महिपत जो आहे एवढ्या खालच्या थराला गेलेला आहे की विचारही करू शकत नाही. हे सगळं बोलणं चालू असतं. इकडे आता जोशी वकिलाला फोन आलेला असतो आणि जोशी वकील तो फोन पाहत असतो कारण त्याला महिपतचा फोन आलेला असतो आणि महिपत हा जोशी वकिलाकडे बोलणार असतो. पण इकडे जोशी वकील मात्र तो फोनच उचलत नाही कारण महिपतचा फोन आलेला आहे. त्याला खात्री असते की आता आपली वाट लागणार आहे आणि जोशी वकील काही फोन उचलत नाही आहे. इकडे महिपत विचार करत असतो की काही झालं तरी या जोशी वकिलाने फोन उचलणं गरजेचं आहे. जर याने फोन नाही उचलला तर तो मधुभाऊ जो आहे तो तिकडे जातोय का नाही ह्या गोष्टी आपल्याला कळणारच नाही. हे सगळं त्याच्या डोक्यात सुरू झालेलं असतं आणि त्याच गोष्टींचा विचार तो करत असतो. इकडे अर्जुनने काही लोक बोलवलेले असतात आणि त्या लोकांना बोलवलेलं असतं आणि ती आलेले जे असतात ते लोक आता खालीचे बसत असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो असतो नाही नाही इथे बसा, कारण ते भिकारी असतात. ते विचार करत असतात की आपण एखाद्याच्या घरात अशा पद्धतीने नको जायला, म्हणून ते बाहेरच थांबत असतात. तेव्हा मात्र अर्जुन त्यांना म्हणत असतो की नाही, हे सगळं नाही करायची गरज असं अर्जुन म्हणत असतो. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन जेव्हा बोलत असतो तेव्हा मात्र पूर्णाजी आणि त्याचबरोबर बोलवतो ते म्हणजे इकडे इकडे कल्पनाला बोलवतो आणि कल्पनाला म्हणत असतो की मम्मा आजी तुम्ही या. आणि मग पूर्णाजी म्हणत असते की हे सगळं काय आहे. तेव्हा अर्जुन सांगत असतो की आज मी अन्नदान करायचं ठरवलेलं आहे. आज आपल्या घरामध्ये एवढं जेवण बनवलं होतं पण ते जेवण वाया जाणार होतं आणि त्यामुळंच मी अन्नदान करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि मग कल्पना म्हणत असते म्हणजे हे सगळं काय चालू आहे. तेव्हा अर्जुनने तो निर्णय घेतलेला असतो आणि अर्जुन इकडे सांगत असतो. तेव्हा सायली पण ते पाहत असते आणि सायलीलाही धक्का बसलेला असतो आणि सायलीला भारी वाटत असतं. अर्जुनने त्या लोकांना बोलवलेलं असतं आणि अन्नदान करण्याचा निर्णय घेतलेला असतो कल्पना आणि पूर्णाजीच्या हस्ते. तेव्हा पूर्णाजीला अर्जुन म्हणत असतो की तूच मला शिकवलेलं आहेस ना की अन्न वाया घालवायचं नाही, पण आज तीच शिकवण तू विसरलीस पूर्णाजी, असं व्हायला नको होतं असं अर्जुन बोलत असतो. आणि मग तिथे असलेले जे बॉक्सेस आहेत ते बॉक्सेस तो भरत असतो आणि ते बॉक्सेस भरून तो आता अन्नदान करायला लागलेला असतो. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन हे सगळं मनापासून करत असतो आणि अर्जुनला माहिती असतं की या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अशा पद्धतीनं घडलेल्या आहेत. आणि अर्जुन हे तिथे बॉक्स पॅक करतो आणि पूर्णाजीकडे येतो आणि पूर्णाजीला सांगू लागतो की हे जे बॉक्सेस आहेत हे आपल्याला त्यांना द्यायचे आहेत. आणि त्यासोबतच अर्जुनने आता सांगितलेलं असतं की पूर्णाजी तूच विसरली की नक्की काय करायचं आहे, कारण हा निर्णय जो आहे हे तूच आम्हाला शिकवलेला आहे कशा पद्धतीनं काय करायचं आहे आणि आज तूच ते विसरलेले आहे असं अर्जुनचं म्हणणं येतं. तेव्हा पूर्णाजी म्हणते की अरे शांत हो अर्जुन, माहिती आहे मला मी विसरले किंवा काय केलेलं आहे, तरीही काही गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेव, कारण तुला असं वाटत आहे की तू जे करत आहे तेच योग्य आहे, पण तसं काही नाही. कारण आता अन्नदान करायचं तू ठरवलेलं आहेस ना, काहीच प्रॉब्लेम नाही. सायली मात्र इकडे हसत असते. अर्जुन म्हणत असतो की आज माझ्या बायकोने जेवण बनवलं पण ते जेवण तुम्हाला कोणालाही जेवायचं नव्हतं, पण एक गोष्ट तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आली का, माझ्या बायकोने जे जेवण बनवलं आणि त्या जेवणामुळे एक गोष्ट अशी घडली की ते जेवण जे आहे त्याची टेस्ट मात्र तुम्ही विसरला नाहीत. म्हणजे तुमच्या मनातही अजूनही माझ्या बायकोबद्दल ते प्रेम आहे ते दिसत आहे. आणि मग पूर्णाजी आणि कल्पना या दोघींच्या हस्ते अर्जुनने आता अन्नदान केलेलं
केलेला आहे आणि ती लोकही सगळ्यांना आशीर्वाद देतात, भरभरून आशीर्वाद देतात. पूर्णाजीला मात्र अर्जुनच्या ह्या निर्णयामुळे खूपच छान वाटत असतं. अर्जुनचा हा निर्णय पूर्णाजीला आवडलेला असतो. मग त्यांना सगळ्यांना ते जेवण मिळतं. अर्जुन म्हणत असतो की लहानपणापासून तू आम्हाला शिकवलेलं आहे की अन्न कधीही वाया जायचं नाही, टाकून द्यायचं नाही, माजायचं नाही. अन्न आहे ते व्यवस्थितच आणि कितीतरी अशी लोकं आहेत की त्यांना ते खायलाही मिळत नाही, त्यांच्यापर्यंत ते पोचवायचं हे चाललेलं असतं. सायलीला मात्र अर्जुनचा अभिमान वाटतो. दुसऱ्या दिवशी सकाळी महाशिवरात्री असते. सायली छान अशी नवीन साडी नेसून नटून तयार झालेली असते. अर्जुन म्हणत असतो की हे काय? तेव्हा सायली म्हणत असते की आज ना महाशिवरात्रीचा उपवास आहे माझा आणि निर्जळी व्रत आहे. अर्जुन म्हणत असतो ते काय बोलला तुम्ही, निर्जळी? तेव्हा सायली म्हणत असते की हो. तेव्हा अर्जुन म्हणत असतो मी पण करणार ते व्रत. तेव्हा सायली म्हणत असते की नाही, तुम्ही ते व्रत करायचं नाही, कारण तुम्हाला माहिती आहे ना तुम्हाला ते सहन होत नाही. आणि अर्जुन म्हणत असतो तुमचं 1.5 किलो वजन आणि तुम्ही ते व्रत करणार आहात. त्यावर सायली म्हणत असते की पण तुमचं एवढं जिम करून बॉडी बनवलेली आहे तरीही तुम्हाला तो उपवास सहन झालाच नाही ना. मागच्या वेळेस काय झालेलं आठवतं आहे? तेव्हा अर्जुन म्हणत असतो की ते जाऊ द्या हो, आता मी स्ट्रॉंग झालो, आता मला काही नाही होणार. तुम्ही करताय ना, मग मी पण करणार आहे. इकडे कल्पना त्याचबरोबर पूर्णाजी बोलत असतात. कल्पना म्हणत असते की हे सगळं जे काय घडलेलं आहे ते खूपच छान असं झालेलं आहे. पूर्णाई, आज तुम्ही जे बोलवलेलं आहे हे खूपच चांगलं झालेलं आहे असं कल्पनाचं म्हणणं असतं. आणि त्यासोबतच कल्पना इकडे म्हणत असते की काहीही झालं तरीही महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजेच की आता ह्या सर्व गोष्टी ज्या घडत असतात आणि आज तुम्ही जे लोक बोलवलेले आहेत ते खूपच चांगलं काम केलेलं आहे पूर्णाई, असं कल्पना म्हणत असते. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते हो ना, कारण मला असं वाटलं की काही लोकांचं पुण्य आपल्याला एक्स्ट्रा लागलं, ती लोकं इथे येऊन आपल्या घरामध्ये पूजा अर्चा झाली तर त्याचा फायदाच होईल, म्हणूनच मी ठरवलेलं आहे आणि हे सगळं करण्याचा निर्णय घेतलेला आहे असं पूर्णाजी सांगत असते. तेव्हा कल्पना म्हणत असते की खरंच पूर्णाई, तुम्ही आज जो निर्णय घेतला तो अगदी योग्य असा घेतलेला आहे असं सांगितलं जात असतं. कल्पना त्याचबरोबर पूर्णाई यांनी सगळी तयारी केलेली असते आणि सायली नेमकी अर्जुनसाठी खिचडी बनवत असते. पूर्णाई म्हणत असते की आज खिचडीला फोडणी छानच बसलेली आहे. तेव्हा मात्र सायलीला तिथं माहीतच नसतं पूर्णाजीला की हे फोडणी कोणी दिलेली आहे आणि तिथं सायली उभी असते, सायलीनं ती फोडणी दिलेली असते. परंतु इकडे पूर्णाजीचं असं म्हणणं असतं की खरंच आज छान फोडणी दिलेली आहे विमल. तेव्हा सायली म्हणते की तुमच्यासाठी पण बनवू का? पूर्णाजी, मी बनवते खिचडी. तेव्हा पूर्णाजी परत म्हणते की नाही नको मला, असं पूर्णाजीचं म्हणणं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की अर्जुन फोनवरती बोलत असतो. सायलीने छान अशी खिचडी बनवलेली असते पण सायलीने हेही तिथं मान्य केलेलं असतं की पूर्णाजी तुम्ही काळजी करू नका, तुमच्याकडून मला पावती मिळालेली आहे की आज खिचडी ही छानच होणार आहे. त्यानंतर सायलीच्या या स्वभावामुळे त्यांना कळतच नसतं की हिचं नक्की काय चाललेलं असतं. हिच्या बाबतीत आपण विचार तरी काय करायचा हा प्रश्न मात्र कंटिन्यू यांना पडत असतो. कारण सायलीला आपण कसंही वागवलं, कसंही बोललं तरीही सायली मात्र तयारच असते आणि त्या गोष्टी पॉझिटिव्हली घेत असते. इकडे सायली आता वरती रूममध्ये आलेली असते आणि अर्जुनशी बोलत असते. अर्जुनला म्हणत असते तुम्हाला माहिती आहे का आजचं काय झालं? तेव्हा अर्जुन म्हणत असतो काय झालं? तेव्हा सायली सांगत असते की आत्ता ना मी खिचडी बनवत होते आणि पूर्णाजी म्हणाल्या की छान फोडणी बसलेली आहे विमल. मग मी त्यांना विचारलं तेव्हा अर्जुन म्हणतो मग नेहमीप्रमाणे त्या नाहीच म्हणल्या असतील ना. तेव्हा सायली म्हणते म्हणू द्यावं, पण तुम्हाला माहिती आहे का या सगळ्यामुळं काय झालं? सायलीला अर्जुन म्हणतो की काय झालं? तेव्हा सायली म्हणते की अहो त्यांना कळलं ना की त्यांनी अजूनही माझ्या हातची टेस्ट विसरलेल्या नाहीत. हे सगळं बोलणं चालू असतं आणि त्यासोबतच अर्जुन आता तो फोटो ती फाईल घेऊन बसलेला असतो, विचार करत असतो. अर्जुनला आता पोलिसांचा फोन आलेला असतो आणि त्यांनी सांगितलेलं असतं की जो पत्ता आहे त्या पत्त्यावरती गेल्यानंतर हे कळलेलं आहे की त्या पत्त्यावर तिथं कोणीही राहत नाही. अर्जुन म्हणत असतो की हा खूप मोठा फ्रॉड आहे, कारण हा जो पत्ता वापरलेला आहे तो वेगळा वापरलेला आहे आणि त्याचबरोबर तिथं अथर्व विचारे राहत नाही, म्हणजे अथर्व विचारेला शोधायचा आहे. आणि सायलीला तो फोटो दाखवला जातो आणि तेव्हा मात्र इकडे सायली म्हणत असते पण हो आता आपण कसं शोधणार आहोत हे सगळं, हा प्रश्न सायलीला पडलेला असतो. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की काही नाही होईल, माझ्याकडे सगळे होप्स आहेत आणि मी अजिबात थांबणार नाही, काहीही झालं तरीही मी थांबणार नाही आणि मी त्याला शोधणारच आहे असं अर्जुनने ठाम ठरवलेलं असतं आणि अर्जुन मात्र ते बोलत असतो. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सायली म्हणत असते की हो, सायलीने आता तो फोटो बघितलेला असतो आणि आता घरात पूजा होणार असते. पूर्णाजीने व्हॉलेंटियर्स त्याचबरोबर बरीच लोकं बोलवलेली असतात, काही ऑफिसमधली असतात, काही त्यांच्या NGO मधली असतात आणि काही लोक ही
वेगवेगळ्या ठिकाणून बोलवलेले असतात आणि अर्जुन सायलीला म्हणत असतो की आता काय करायचं. आणि सायली आता पुन्हा देवाच्या समोर हात जोडून उभी असते आणि म्हणत असते की काही झालं तरीही तो अथर्व विचारे कोण आहे त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आम्हाला मिळू दे, असं सायली बोलत असते, देवाकडे प्रार्थना करत असते. आणि त्यासोबतच सायली म्हणत असते की काही झालं तरीही त्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग आम्हाला मिळाला पाहिजे. आता NGOची सगळी लोक त्याचबरोबर सगळेजण तिथं आलेले आहेत. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अथर्व विचारेची पण एंट्री झालेली आहे. अथर्व विचारे पण आलेला आहे. आणि तेव्हा मात्र सगळ्यांना तिथे धक्का बसलेला आहे, कारण सायलीला कळलेलं आहे की हा अथर्व विचारे आहे, म्हणजे हा तर जिवंत आहे आणि तो स्वतःहून इथे घरी आलेला आहे. आणि सायली मात्र आता विचार करत आहे की ही व्यक्ती जर इथं आलेली आहे तर नक्कीच काहीतरी आहे. अथर्व विचारे आता तिथं आलेला आहे, पूर्णाईशी तो बोललेला आहे आणि सगळ्यांच्या समोर तो तिथे जाऊन आता नमस्कारही करत आहे. सायली मात्र त्या व्यक्तीकडे पाहत असते. सायली म्हणत असते की काहीही झालं तरीही हा माणूस तर जिवंत आहे आणि आपण हे सगळं काय करतोय. आणि त्याचबरोबर इकडे सायली त्या माणसाकडे पाहत आहे. तिच्यासाठी हा खूप मोठा धक्का आहे, कारण ही व्यक्ती आज इथे जिवंत आहे आणि हे सगळं काय होतंय हा मोठा प्रश्न सायलीला पडलेला असतो. सायली त्याच्याकडे पाहत असते. त्यानंतर आता सायली अर्जुनला ही गोष्ट सांगणार, कारण अथर्व विचारे तर स्वतःहून आलेला आहे. सायलीची प्रार्थना ही फळायला आलेली आहे. सायलीने मनापासून जे केलेलं होतं त्यामुळं हे सगळं झालेलं आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की सायली आता अर्जुनला कॉल करून सांगत आहे. अथर्व विचारे तर त्यांच्या घरी स्वतःहून आलेला आहे आणि आता अथर्व विचारे हा साक्षीचा भाऊ नाही, ही गोष्ट मात्र आता सगळ्यांच्या समोर येणार आहे. त्याचबरोबर आता अर्जुन अथर्व विचारेला घेऊन पोलिसांकडे जातात. साक्षी आणि महिपतची कशी वाट लागणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.